जय महाराष्ट्र, जय जय भारत. एक ब्लू पॅन्थ, महाराष्ट्राचा सिंह, जय भीम आर्मी. आणि सामाजिक क्षेत्रात सामाजिक राजकीय स्थापत्य अभियंता विश्लेषक आणि माझ्या महाराष्ट्राची जोडलेली नाळ आणि माझी ठाणे शहराची जोडलेली अखंड नाळ म्हणजे 95 वर्ष आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये राहतो. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात राहतो, जिथं वडिलांनी अस्त्रप्रस्थ घडविले, जिथे वडिलांनी अस्त्रप्रस्थ घडविले, ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका घडविली, त्या काळी 2 नगरसेवक घडविले, वसंतराव डावकरे की नगरसेवक दिले. 67 साली दादोजी कोंडदेव मैदान घडवले, झोपडपट्टी रिक्त केली. महात्मा फुले नगर खाटण रोड इथे लफाटात चाळी दिल्या, कामगारांना घर दिले. कामगार गावखेड्यातून आणून महानगरपालिका त्या काळचे ग्रामपंचायत नगरपरिषद लावले. कोणी काम करायला तयार नसेल. ते बाबांचे कार्य आहे, महान आहे. आणि आत्ता आपण वर्तमान स्थितीमध्ये जी महानगरपालिका त्या काही जुन्या समाज सुधारक कामगार नेते, युनियन लीडर यांनी श्रीमंत बनवली, तीच महानगरपालिकेवर आता भिकेची पाळी आलेली आहे. भिकेची पाळी का? कारण राज्यावरती राज्य करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री सरकारी क्षेत्रामध्ये शासनाचा कुठलाही अध्यादेश GR नाही. असं असताना पत्रकारांना डोक्यावर बसून पत्रकारांना खुले दालन 5-5, 10-10 स्क्वेअर फुटाचे AC बंदिस्त, त्याचा बिल कोण भरणार? ती जनता भरणार का करायच्या पैशातून? मग हे पत्रकार लोक कोणासाठी काम करतात? जनजागृतीचं काम करतात का जनतेच्या अन्यायाने अत्याचार मांडण्याचं काम करतात का? नाही. तर ते स्वतःचं कंपनीचा, पत्रकार मीडियाचा TRP वाढविण्याचं काम करतात. बरोबर आहे. मग अशा पत्रकारांना महानगरपालिकामध्ये AC दालने, आज संपूर्ण ठाणे महानगरपालिकेमध्ये 5 पैसे नाहीत, भिकारी आहे. महापौरांचं दालन, उपमहापौरांचं दालन, सभागृह नेत्यांची दालने, विरोधी पक्षनेत्यांची दालने, गटनेत्यांची दालने, सर्वपक्षीय. आत्ताच जानेवारीमध्ये निवडणुका झाल्या महानगरपालिकेच्या आणि आता लोकप्रतिनिधी, लोकल बॉडी आल्यानंतर हा जो काही दालनांच्या नूतनीकरणाचा खर्च आणि एकेकाला 10-10 हजार स्क्वेअर फूट, 10-10 हजार स्क्वेअर फुटाची दालनं, आणि माझ्या अधिकारी कर्मचारी जो 24 तास या लोकप्रतिनिधीसाठी काम करणार, त्यांना बसायला आता उंदीर घुशीसारखं दालन, उंदर घुशी फिरतात अशा प्रकारचं दालन. त्या CFC मध्ये 3-3 दालन आहेत. डिस्पॅच सेक्शन आहे, आवक जावक सेक्शन आहे, घनकचरा आहे आणि जनसंपर्क आहे. जिथे पत्रकारांचं दालन दिलं होतं तिथे जनसंपर्क कार्यालय असायचं. आणि अशा प्रकारचं आज पत्रकारांचा स्तोम सरकारी कार्यक्षेत्रात वाढलेला आहे, ज्याला कुठला अध्यादेश नाही, क्या GR नाही की पत्रकार लोकांना AC दालनं बसायला द्यावी. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो, आज जागतिक पत्रकारिता दिनाचं छायाचित्र प्रदर्शनाचं आज उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, गृहनिर्माण मंत्री आणि पालकमंत्री ठाणे महानगरपालिकेमध्ये येऊन केलं. तर मला असे निदर्शनास आले की ठाणे महानगरपालिका हे सरकारी कार्यक्षेत्रामध्ये पत्रकारांचं प्रदर्शन, आर्ट गॅलरी आहे, हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेचं स्मारक दालन आहे, आर्ट गॅलरी आहे, टाउन हॉल आहे, अशा ठिकाणी भरवायचे सोडून पत्रकार छायाचित्र प्रदर्शन ठाणे महानगरपालिकेच्या ओपन टेरेसवर भरवणं, जिथे गणपती बसतो, हे चुकीचं धोरण आहे. आणि पत्रकार म्हणजे काय मुक्त पत्रकार आहेत का? म्हणजे त्यांच्या बाजूने कायदा वेगळा आहे.
जनसामान्यासाठी कायदा वेगळा आहे का? आणि दुसरं सांगतो, उपमुख्यमंत्र्यांनी कबूल केलंय आणि आणखी पण मागणी, पत्रकार भवन पाहिजे. नेमकं पत्रकारांचं योगदान काय आहे, समाज माध्यमांवर योगदान काय आहे, त्यांनी जाहीर करावं. माझा आक्षेप आहे या गोष्टीसाठी. जनसामान्याचे कुठलेही प्रश्न हे पत्रकार लोक मांडत नाही, राजकारणाशी बांधील आहेत आणि पैसे घेतल्याशिवाय TRP करत नाहीत. माझा आरोप आहे, पत्रकार लोक एकही बातम्या करायच्या असतील तर द्या 5,000 रुपये, द्या 10,000 रुपये आणि बातम्या करायच्या. साधा डिजिटल जो असतो त्याला परमिशन नाही, ते पण 500 रुपये घेतात. आम्हाला आरोप आहे. आणि एखादा खरोखर समाज माध्यमांशी समाजात जोडलेला माणूस जर समाजासाठी कामगारांसाठी भांडत असेल त्याची बातमी नाही करत, हा माझा रोष आहे. उपमुख्यमंत्र्यांनी आता बोलले भाषणामध्ये की आपण पत्रकारांना घरे दिली. आता पत्रकारांचं योगदान काय आहे पत्रकारांना घरे देण्यामध्ये? माझ्या सफाई कामगाराला गेली 15 वर्ष इमारती तोडल्यात, खाटोड महात्मा फुले नगर, त्यांना घरे मिळत नाहीत. सफाई कामगारांना घरे मिळत नाहीत. त्या धोकादायक इमारती नसतानाही धोकादायक 15 वर्षापूर्वी तोडल्या. त्या कुठल्या तरी समीरन ग्रुपच्या विकासकाच्या घशात घालण्यासाठी डाव होता, परंतु रविराज रवींद्र शिंदे खमका आहे. त्या समीरन ग्रुपची निविदाच व्हायलेट नाही. मग आता नवीन निविदा काढणार कधी? मी इशारा दिलाय ठाणे महानगरपालिकेला, जर सफाई कामगारांची घरं झाली नाहीत तर आम्ही धादोजी कोंडेव मैदानाची जी आमच्या हक्काची घरं होते तिथे आम्ही बांबू ठोकणार. माझा इशारा लक्षात घ्या. पत्रकारांचं काही योगदान नसताना पत्रकारांना मोफत घरे, एकेका पत्रकार विकासाकडून 4-4 घरे, BSUP असो, SRA असो, असे पत्रकार आहेत ज्यांची 4-4 घरे आहेत, त्यांचे सभागृह आहेत, त्यांचे हॉल आहेत. खोऱ्याने पत्रकार पैसे कमवतात, हप्त्याने पैसे कमवतात. आणि उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री या पत्रकार लोकांना डोक्यावर बसून त्यांना फुकटात सुविधा देतात. मग सफाई कामगारांना घरे कोण देणार, कधी देणार, कुठल्या वर्षी देणार? आज सफाई कामगार धुरंदर रस्त्यावर आहे, विखुरलेला आहे. त्या चाळी धोकादायक इमारती धोकादायक नसताना का तोडल्या, हे आधी विषद करावं. मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोला, मला दुःख झालं. आज तुम्ही पत्रकारांसाठी पत्रकार छायाचित्राचं प्रदर्शनाचं उद्घाटन करताना तुम्ही अभिमानाने सांगता आपण पत्रकारांना सगळं काय दिलं. मग सफाई कामगार तुमचा नाही का? चतुर्थ श्रेणी कर्मचारी तुमचा नाही का? आज भाजी मंडईला आग लागली 22 मेला, तर भाजी मंडईला आग लागली, त्या जबाबदार फायरमनवर कारवाई केली का? नाही. 7 जुलैला आपत्ती कक्षामध्ये भेटीसाठी आलात, आजारी होतात ज्युपिटरमध्ये, तिथे माझी भेट झाली, आपली भेट झाली, बोलणं झालं की कर्मचारी तुटवडा आहे, त्याची भरती का करत नाही? 1,773 पदांची भरती व्हायला पाहिजे ना. 17,000 मुलांनी अर्ज भरलेत, 1,800 रुपये भरलेत, ते का होत नाहीत? मग असं पत्रकार लोकांचं कोणतं असं योगदान आहे ठाणे शहरासाठी की त्यांना तुम्ही सगळ्या गोष्टी खऱ्यातीने वाटताय? हा माझा आक्षेप आहे. ठाणे महानगरपालिकेचे बिना मंजुरी दालने होतात, 100 कोटीची दालने, त्याला मंजुरी नाही, निविदा नाही. हा आक्षेप आहे. आणि मुख्यमंत्री अशा कामांना मंजुरी नसतानाही उद्घाटन करतात. उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे अशा कामांना मंजुरी नसतानाही सरळ पत्रकार कक्षाचे, महापौर कक्षाचे 15 ऑगस्ट दिवशी ओपनिंग करतात. हा आरोप आहे आणि आक्षेप आहे आणि घटनाबाह्य आहे, हे उपमुख्यमंत्र्यांनी समजावं. रविराज कधीच कोणाच्या विरोधात बोलत नाही, पण जोवर सफाई कामगारांवर अन्याय होईल तर तो अन्याय आम्ही मोडीत काढू आणि पत्रकार सारख्या लोकांना या कार्यालयातून बाहेर काढू, हा माझा स्पष्ट शब्दात इशारा आहे. की पत्रकारांचं सरकारी क्षेत्रात काय आहे योगदान, ते त्यांना सरकारी क्षेत्रामध्ये दालनं, माझ्या अधिकाऱ्यांना बसायला दालन नाहीत. नरेंद्र बळाळ सभागृहामध्ये नरेंद्र बळाळचं योगदान काय आहे त्याचं ठरावही नाही. नाव ठाणे व्यवस्थ चौक नाव, पण जाहिरातीचे पैसे तर घेतो ना महानगरपालिकेकडून, त्याचं योगदान काय आहे हे मला आधी सांगावं.
उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेनी सांगावं का तुमचे भानगडीत दडवून ठेवतात म्हणून त्यांचा सत्कार करता, असं त्यामागचा उद्देश समजायचा का? एस रविराज, रवींद्र चांगो शिंदे अशा चुकीच्या गोष्टीवरती महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन म्हणून मी सतत आवाज उठवतो आणि आवाज उठवत राहणार आणि भ्रष्टाचाराला हाणून पाडणार, हेच माझं तत्व आहे जे चांगो शिंदेने घडून दिले. धन्यवाद. जय महाराष्ट्र.